हाय सर्वांना नमस्कार. चला आता गवत काढायला आलतो रानात. आज भरपूर उशीर झाला यायला. स्वयंपाक करून काढलंय आता एवढं गवत. जायचंय घरी. आणि आता रस्त्याच्या कडेलाच आहे. इथं दिसला का हायवे आमचा. हायवेवरनं वाहनं पळते ती. चला जायचंय घरी. घरी अजून गुरांचं काम राहिलंय आवरायचं. स्वयंपाक करून आलोय. शेळ्यांना गवत नेल्याशिवाय पर्याय नाही. काय करायचं. घास नुसता खात नाही ती, वाळं खात नाही ती, वैरणीवर नुसत्यात जमत नाही. शेळ्यांना गवतच लागतं. गवतं तर नाही ती कुठं. सगळे औषध मारते ती. आणि कॉर्पोरेशनचा ऊस आहे सगळा. पूर्ण ऊस तिकडं वर कारखान्यापर्यंत आहे. सगळं कॉर्पोरेशनच आहे. तिकडं खाली दिसतंय का ते आंब लांब आहे. तो तिथनं जे कॉर्पोरेशन आहे ते इकडं वरती लांब आहे. तिकडं कारखान्यापर्यंत आहे. ऊसला लागायचंय का? हलके हराळी आहेत. कुठं लय ऊस आहे. चला तर पाय सर्वांना. पाहिजेत गुरं पाहिजेत. शेळ्या पाहिजेत, गुरं पाहिजेत. सगळं लागतंय बायांच्या जातीला, संसाराला. किती वाचलं तरी कमीच आहे परत अजून. आपल्याला बस वाटत नाही घरी. काय करायचं. पळ वाटतंय रानात रोज. फटा आटला ना आता. हा पाणी भरपूर दिलंय ना ह्याला. आता हे कॉर्पोरेशनचा ऊस म्हणलं की अशीच बोंब असते. त्याला काय एवढं शेतकऱ्यासारखी जपत नाही काय. एकदा पाणी द्यायचं, मटेरियल टाकायचं, झालं. शेवाळ्याचा वास आल्यासारखा येतोय सारखा ना. शेवाळ्याचा वास आल्यासारखा. पाणी साठल्या जाग्याला माशासारखा. तर इथून पुढं लागला उन्हाळा. उन्हाळ्याचं तर खरंच लय अवघड आहे. तरी आमच्या इकडं फट्याचं पाणी असल्यामुळं जरा बरं असतंय. तुमच्या इकडं कसं असतंय सांगा कमेंट करून. उन्हाळ्याचं चैत्र महिन्यात पण दाखवत होतो. आम्हाला गवत काढायला आल्याशिवाय पर्याय नाही. द्यावंच लागतं. शेळ्या काय बिगर गवताच्या राहत नाही. मस्त घास आहे रानात. पण आता काय नुसता घास खाती का. चला बाय सर्वांना. आता हे डोक्यावर वज असलं तर खाली बघूनच चालावं लागतंय ना. नेते ते काय आलो जवळ. आता वज झालंय डोक्यावर. वज झालं म्हणलं डोक्यावर. ही वर्षात यायचा गहू होय. आले जवळ. आता थोडंसं राहिले. आली घरी तर शेरडांचा कालवा बाहेर कसा चाललाय. काय झालं. काय झालं. गवत दिसलं की नुसती कालवा कालवा करून सोडते ती. काय झालं रे. हा तारमुळे काय झालं. कधी टाकलं होतं त्यांना खायला. दावणी तर सगळं वाटते कशी बसते ती वर जाऊन. बघितलं लय मस्ती अंगात लय. चल उतर खाली. उतर. तेव्हा आता इकडून तिकडं बांधली. इकडं या हो तिकडं. तर कशी दावणीत बसते ती. सगळं राडा करून ठेवते ती दावणीत. बघितलं काय गरज आहे का वर चढायची डरझुल्याला. हा उतर खाली. ही लय आगाव मस्त. उतर खाली. इकडून तुझं कोण उतरलं होतं. उतर इकडं. आता हीच आता कशी बसली. निघ बाय.
इकडं हो की ना एवढा धरपडाय कोणी सांगितलंय वर चढाय उतर पडली 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 का आहे का कालवा होतो यांचा कालवा खायला आणल्याशिवाय पर्याय एवढं चित्राबाई मागं लटांबळ बघितलं का हो ही तर लय हावरी हिला सारखं खायला लागतं पोटाला भरपूर चला टाकते ह्यांना खायला आता खायला टाकल्याशिवाय बाकीचं काम करू देत नाही ती वाडं पण नुसतं खात नाही ती घास पण खात नाही चला त्यांचे पण पोट येतं आपल्याला जशी भूक लागते तशी त्यांना पण लागतेच की खायला टाकलं पाहिजे काय करणार चला आता जेवण करते तिकडं गुरं अजून वाट बघते ती पाणी पाजायची सावलीला बांधायची जोपर्यंत खायला टाकत नाही तोपर्यंत त्यांची तोंड बंद होत नाही खरं जाऊ गुरं एवढी वरडत नाही ती पण शेळ्या इतके कालवा करून देते त्या की बसच लय वरडते त्या सारख्या हा आमची अनुवाद शाळेतच गेली नाही तिनं शाळा बुडवली पाय दुखायला लागला म्हणली शनिवारी काय टाकलं म्हशीला शाळेतच गेलं नाही हसती तर चला बाय सर्वांना येते कामावरून आता बघू दुपारी वेळ मिळाला तर लाईव्ह घेईल नाहीतर नाही चला आता गुरं घेते पाणी पासून अगोदर खायला टाकते त्यांना सावलीला बांधते आता विराज उठला नाही अजून 11 वाजले तरी विराज उठला नाही त्याचं परत आंघोळ जेवण खाणं पिणं बाय सर्वांना